ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हे सुद्धा चांगले लेखक, गायक, कवी आहेत। तसेच ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करीत आली। कलावंतांनी कला जपणारी महापालिका असे ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे, असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे। ठाणे महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्या निमित्तानं विविध साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। या शृंखलेतील कवी संमेलन दिनांक 27 जानेवारी रोजी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले। या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची ढिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले। पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून न्यूजलेस कविता असा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमूला या निमित्तानं काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते। गझलकार सुनील तांबे, वृत्तनिवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी, पत्रकार कवी सुरेश ठमके, पंकज दळवी आणि प्रशांत ढिंगणकर यांनी कवी संमेलनात एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकल्यात। कधी प्रेम, कधी उपहासात्मक वर्तमानावर बोट ठेवत, कधी व्यथा, वेदना, जीवन संघर्ष, जीवनातील शाश्वत सत्य, तर कधी नर्म विनोद अशा मानवी भावभावनांचा आविष्कार असणाऱ्या कविता या निमित्तानं या कवींनी सादर केल्यात। गझल, हायकू, मुक्तछंद, वृत्तबद्ध आणि चारोळी असे कवितेचे विविध प्रकार हाताळणाऱ्या या कवींनी कवितेचा समृद्ध इतिहास या निमित्तानं उलगडून दाखवलाय। गिरण गावातील कामगारांचा आवाज असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांचे स्मरण करून आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हे कवी संमेलन संपन्न झाले। प्रशांत ढिंगणकर यांनी सादर केलेली बा विठ्ठला उपहासात्मक कविता, यामिनी दळवी यांनी सादर केलेली सुखाला आज माहेरी पुन्हा परतायला सांगू ही गझल, तर हार नाही जीत नाही श्वास गझल या सुनील तांबे यांच्या तरुणुम्ममधील गझल उपस्थितांची दाद मिळवून गेल्यात। पंकजा दळवी यांच्या नर्म विनोदी कवितांमुळे सभागृह हर्ष आणि टाळ्यात भरून गेले।